खरं तर कथा कीर्तनाचे पैसे घेऊ नये, तुकोबांनी सांगितले पैसे घेऊ नये. ते पैसे कसे घेऊ नये की लोक म्हणतात की मी कथा करायला आल्यानंतर मी 1.5 लाख रुपये घेणार, 2 लाख रुपये घेणार, हे त्यांचे ठरवलेले असतात. पण माझा असा वैयक्तिक आहे की मी कथेचे पैसे ठरवून कधी घेत नाही. मी दिले तर दिले, नाही तर नारळावरती रामकृष्ण हरी. श्रीफळ जरी दिलं तरी चालेल. परंतु एक असतं की जे कलाकार असतात आमच्यासोबत कथेमध्ये, तबला वादक असतो, सिंथ वादक असतो, पॅड वादक असतो, भरपूर ते असतात, तर त्यांना पैसे देणं ते गरजेचं आहे. तुम्ही त्यांच्यापाशी जर दिलं तर चालेल, की माझ्यापाशी नका देऊ, तुम्ही त्यांचं द्या आणि ते तसं जाऊ शकतं. कारण की त्यांचं घर त्याच्यावरती चालतं. ते संगीत करतात, ते वादन करतात, तर त्यांचं पूर्ण कुटुंबाचं जे आहे ते सगळं त्यांच्यावरती त्यांचं पोट भरलेलं असतं. माझं वैयक्तिक असं असतं की पैसे ठरवून कधी घ्यायचे, की मी 60,000 रुपये घेते, 90,000 रुपये घेते. भरपूर असं कीर्तनकार आहेत, कथाकार माझ्या डोळ्यात, म्हणजे ज्यावेळेस मी जिथे राहते तिथे ज्यावेळेस सप्ताह आयोजित करायचे त्यावेळेस मला कधी कधी फोन करावा लागतो. तर त्यांचं सरळ असतं की आम्ही एवढे पैसे घेतो. म्हणजे ठरवून पैसे घ्यायचे आहेत ते मी करत नाही, मला ते योग्यही वाटत नाही की ठरवून पैसे घ्यायचे.